So next entry is issue at premium at and redeemable at premium. So issue at premium debentures जे आहे ते premium ने issue केलेत and redeemable at premium and entry will be bank account debit, loss on issue of debenture account debit to debenture account to debenture redemption uh, to debenture redemption premium account to securities premium account. फर्स्ट बँक अकाउंटला जे आपण डेबिट करतोय जेवढी अमाऊंट रिसीव्ह होते ती बँक अकाउंटला जाईल. देन लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर प्रीमियम ऑन रिडम्पशन. देन टू डिबेंचर्स अकाउंट नॉमिनल व्हॅल्यू ऑफ दॅट डिबेंचर जेवढी त्या डिबेंचरची नॉमिनल व्हॅल्यू आहे ही रेकॉर्ड केली जाईल. टू डिबेंचर रिडम्पशन प्रीमियम अकाउंट जेवढं रिडम्पशनचं प्रीमियम आहे हे रेकॉर्ड केलं जाईल. टू सिक्युरिटीज प्रीमियम डिबेंचर इश्यू करताना जेवढे प्रीमियम अमाऊंटने इश्यू केलेलं आहे हे सिक्युरिटीज प्रीमियमला जाईल. नेक्स्ट इज इश्यू ऑफ डिबेंचर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. कन्सिडरेशन अदर दॅन कॅश जेव्हा एखादी कंपनी एखादी ॲसेट परचेस करते तेव्हा ज्याच्याकडून ती परचेस करते त्याला कॅशच्या ऐवजी त्याने डिबेंचर्स इश्यू केले असतील तरची सिच्युएशन आहे. मीन्स इश्यू ऑफ डिबेंचर फॉर द कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. Let's see the meaning of this. Meaning, when a company purchases some asset and instead of making payment to supplier in cash, issue its fully paid debentures. Means एखाद्या कंपनीने एखादी ॲसेट परचेस केलेली. आता ॲसेट परचेस केल्यावर आपल्याला पेमेंट त्याचं करावं लागणार. बट इन्स्टेड ऑफ मेकिंग पेमेंट टू दॅट सप्लायर इन कॅश इश्यू इज फुल्ली पेड डिबेंचर. मग त्या कंपनीने काय केलं तर त्याचं पेमेंट जे आहे कॅशमध्ये करण्याच्या ऐवजी त्याला फुल्ली पेड डिबेंचर्स जे आहेत हे इश्यू केलेत. अँड इट इज कॉल्ड ॲज अ इश्यू ऑफ डिबेंचर फॉर द कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. त्याला कॅश पे करायची होती बट कॅशचं पेमेंट न करता त्यांनी तेवढ्याच अमाऊंटचे जे डिबेंचर्स आहेत फुल्ली पेड डिबेंचर्स हे इश्यू केलेत. सच डिबेंचर मे बी इश्यूड ॲट पार और ॲट प्रीमियम और ॲट डिस्काउंट. आता हे जे डिबेंचर्स आहेत हे ॲट पारने इश्यू केले जाऊ शकतात, ॲट प्रीमियमने किंवा ॲट डिस्काउंटने आपण इश्यू करू शकतो. Purchase consideration. It is the amount paid by the purchasing company in consideration to purchase of assets from the another organization. Purchasing company अशी कंपनी की जी काहीतरी परचेस करते. So it is the amount paid by the purchasing company in consideration for purchase of asset. Asset purchase केली तर त्याचं कन्सिडरेशन जे आहे पर्चेसिंग कंपनीला द्यावं लागतं तर ते दिलं जाईल. In absence of information, purchase consideration is calculated as follows. आता जर पर्चेस कन्सिडरेशनची डिरेक्टली अमाऊंट दिलेली नसेल तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि आता हे कसं आपण कॅल्क्युलेट करणार तर ॲसेट टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यू लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यू. ज्या ॲसेट टेकन ओव्हर केल्या त्यांच्या ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत त्यांची टोटल घ्यायची आहे आणि त्या टोटलमधून ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्यात ह्या लेस करायच्या. देन वी विल गेट अवर परचेस कन्सिडरेशन. नेक्स्ट इज डिफरन्स बिटवीन परचेस कन्सिडरेशन अँड नेट ॲसेट टेकन ओव्हर. आता डिफरन्स काय काय आहे आता परचेस कन्सिडरेशन अँड नेट ॲसेट टेकन ओव्हर ह्यांचा डिफरन्स जो आहे त्याला कसं ट्रीट केलं जातं हे आपण बघूया. इफ परचेस कन्सिडरेशन इज मोर दॅन नेट ॲसेट टेकन ओव्हर, जर परचेस कन्सिडरेशन हे नेट ॲसेट टेकन ओव्हर पेक्षा जास्त असेल देन इट इज ट्रीटेड ॲज अ गुडविल. If purchase consideration is more than net asset taken over, then it is treated as a goodwill. जर purchase consideration हे net asset taken over पेक्षा जास्त असेल तर ते goodwill म्हणून ट्रीट केलं जातं. And if purchase consideration is less than net asset means एक सेकंड सिच्युएशन सांगितले की ज्यामध्ये परचेस कन्सिडरेशन हे कमी आहे नेट ॲसेट हे जास्त आहे. जेव्हा परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट कमी असेल अँड नेट ॲसेट टेकन ओव्हरची अमाऊंट जास्त असेल then the difference is treated as a capital reserve.
तर त्यांचा मधला जो काही डिफरन्स आहे हा डिफरन्स कॅपिटल रिझर्व्ह म्हणून ट्रीट केला जातो. तर इथे इक्वेशन पण दोन दाखवलेले आहेत बघा. गुडविल इज इक्वल टू परचेस कन्सिडरेशन लेस नेट ॲसेट टेकन ओव्हर. मीन्स जेव्हा परचेस कन्सिडरेशन जास्त असेल नेट ॲसेट टेकन ओव्हर पेक्षा, द डिफरन्स इज ट्रीटेड ॲज अ गुडविल. नेक्स्ट कॅपिटल रिझर्व्ह. नेट ॲसेट मायनस परचेस कन्सिडरेशन मीन्स नेट ॲसेट टेकन ओव्हरची जी व्हॅल्यू आहे ही परचेस कन्सिडरेशन पेक्षा जास्त असेल, परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट ही कमी असेल, तेव्हा कॅपिटल रिझर्व्ह जो आहे त्या डिफरन्सला कॅपिटल रिझर्व्ह म्हणून ट्रीट केलं जाईल. नेक्स्ट वी विल सी द जर्नल एंट्रीज. आपण जर्नल एंट्रीज बघूया वन बाय वन. फर्स्ट परचेस ऑफ बिझनेस. बिझनेस परचेसची फर्स्ट एंट्री येणार आहे. सन्ड्री ॲसेट्स अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट, टू सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, टू वेंडर्स अकाउंट, टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. फर्स्ट थिंग, जेवढे ॲसेट टेकन ओव्हर केलेले आहेत, जेवढे ॲसेट्स आहेत त्या सगळ्यांना आपल्याला डेबिट करायचं आहे. सो डेबिट सन्ड्री ॲसेट्स अकाउंट डेबिट, ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ ॲसेट टेकन ओव्हर, ज्या व्हॅल्यूला ॲसेट टेकन ओव्हर केले ती अमाऊंट घ्यायची. गुडविल अकाउंट डेबिट, जर परचेस कन्सिडरेशन जास्त असेल, इफ एक्सेस ऑफ परचेस कन्सिडरेशन ओव्हर नेट ॲसेट, देन द डिफरन्स इट विल बी ट्रीटेड ॲज अ गुडविल. जर गुडविल अराईज होत असेल तर ती अमाऊंट गुडविल डेबिट करायची आणि ती अमाऊंट रेकॉर्ड करायची. टू सन्ड्री लायबिलिटीज, जेवढ्या लायबिलिटीज या ॲग्रीड व्हॅल्यूने टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्यांची टोटल घ्यायची आहे. टू वेंडॉर्स अकाउंट, जेवढं परचेस कन्सिडरेशन आहे हे वेंडॉर्स अकाउंटला रेकॉर्ड करायचे. टू कॅपिटल रिझर्व्ह, इफ एक्सेस ऑफ नेट ॲसेट ओव्हर परचेस कन्सिडरेशन, जर नेट ॲसेटची अमाऊंट जास्त असेल, परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट कमी असेल, देन द डिफरन्स विल बी ट्रीटेड ॲज अ कॅपिटल रिझर्व्ह. तर इथे सिच्युएशन मध्ये एकतर कॅपिटल रिझर्व्ह किंवा गुडविल हे दोघांपैकी एक येणार आहे, पण इथे एंट्री करताना दोन्ही दाखवलेत. त्या त्या सिच्युएशनला जे अराईज होईल त्याची आपण एंट्री दाखवायची. नेक्स्ट इज ऑन इश्यू ऑफ डिबेंचर. डिबेंचर इश्यू ॲट पार, जर डिबेंचर ॲट पारच्या सिच्युएशनने इश्यू केले असतील, ॲट पार मीन्स इक्वल टू नॉमिनल ऑर फेस व्हॅल्यू, त्या डिबेंचरची जेवढी नॉमिनल व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू जी दिलेली आहे त्याच अमाऊंटने इश्यू केले असतील. वेंडॉर्स अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट, परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट आहे वेंडॉर्स अकाउंटला जाईल, द नॉमिनल व्हॅल्यू ऑफ डिबेंचर इश्यू ही अमाऊंट डिबेंचरला जाईल. नेक्स्ट, इश्यू ऑफ डिबेंचर ॲट प्रीमियम, जर ॲट प्रीमियम मीन्स मोर दॅन नॉमिनल व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यूपेक्षा जास्त अमाऊंटने इश्यू केले असतील. वेंडॉर्स अकाउंट डेबिट, वेंडॉर्स अकाउंटला जेवढं परचेस कन्सिडरेशन आहे ते जाईल. टू डिबेंचर्स अकाउंट, डिबेंचर्स अकाउंटला जेवढी नॉमिनल व्हॅल्यू डिबेंचरची ती रेकॉर्ड होईल. टू सिक्युरिटीज प्रीमियम, जेवढी प्रीमियम अमाऊंट आहे ती सिक्युरिटीज प्रीमियमला रेकॉर्ड होईल. नेक्स्ट, इश्यू ऑफ डिबेंचर ॲट डिस्काउंट, वेंडॉर्स अकाउंट डेबिट, जेवढं परचेस कन्सिडरेशन आहे वेंडॉर्स अकाउंटला रेकॉर्ड केलं जाईल. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट, जे डिबेंचरचं जेवढं डिस्काउंट दिलंय हे डिस्काउंट आपल्याला डेबिट करायचं आहे. टू डिबेंचर अकाउंट, डिबेंचरची जेवढी नॉमिनल व्हॅल्यू आहे त्या नॉमिनल व्हॅल्यूला इथे क्रेडिट केलं जाईल. पहिले 3 सिच्युएशन दिल्यात, इश्यू ॲट पार, इश्यू ॲट प्रीमियम, इश्यू ॲट डिस्काउंट. तर इथे आपल्या जर्नल एंट्री ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्यात आणि आपला जो चॅप्टर आहे हा इथे संपलेला आहे.